हे काय आहेत बघितलं, अगदी चविष्ट लागणाऱ्या आणि एकदम टम्म फुगणाऱ्या अशा ह्या पुऱ्या आहेत. तर ह्या कशाच्या बनवलेल्या आहेत ते तर आपण पाहणारच आहोत. आणि मार्केटमध्ये तर इतकी सुंदर अगदी गावठी कोथिंबीर आलेली, अगदी भरपूर प्रमाणामध्ये आलेली आहे. बघता क्षणी मस्तपैकी त्यापासून वेगवेगळे पदार्थ तयार करावे अशी इच्छा होते. तर आज आपण इथे मस्त अगदी टम्म फुगणाऱ्या आणि एकदम चविष्ट अशा पुऱ्या तयार करणार आहोत. आणि त्यामध्ये आपण बटाटे देखील घातलेले आहेत. तर इथे मी बॉईल केलेले बटाटे नाही घेतलेले, कच्चेच बटाटे घातलेले आहे. तर आता ते कसे वापरायचे आपल्याला या पुऱ्यांमध्ये ते पण आपण बघणार आहोत. पाहू शकता तुम्ही, एकदम अगदी वाफाळलेल्या, एकदम मस्त अगदी टम्म फुगणाऱ्या ह्या आणि बराच वेळ अशाच ह्या कुरकुरीत राहणाऱ्या या ज्या पुऱ्या आहेत या कशा करायच्या ते आपण बघणार आहोत. त्याआधी मी सुनीता, कुक विथ सुनीता पराते ह्या चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. पहा किती छान अगदी टम्म फुगलेले आहेत, पाहू शकता तुम्ही. एकदम मस्त आणि आतमधून पण एकदम छान अशा मस्त शिजलेल्या आहेत. कलर पण खूप सुंदर आलेला आहे. चला तर मग रेसिपीला इथे सुरुवात करूया. तर इथे मी अगदी वाडगं भरून मस्तपैकी इथं कोथिंबीर घेतलेली आहे पहा. आणि त्याचे देठ सुद्धा कोवळे कोवळे आहेत. तुम्हाला देठ घ्यायचे असेल तर घेऊ शकता, अगदी नाही घेतलं तरी चालणार आहे. आणि त्यामध्ये मी इथे बॉईल न करता कच्चे बटाटेच घेतलेले आहेत. इथे मी 4 बटाटे घेतलेले आहे पहा. आणि हे स्वच्छ अगदी त्याचे सालं काढून पाण्यातच ठेवायचे आहे, म्हणजे बटाटे हे काळे पडत नाही. आता इथे मी मिक्सर घेतलेला आहे, त्यामध्ये तुम्ही बटाटे किसून पण घालू शकता, पण मी इथे मात्र मिक्सरच्या भांड्यामध्ये ग्राइंड करून घेणार आहे. अगदी छान, अगदी मऊ मस्तपैकी एकदम पेस्ट तयार करायची आहे आपल्याला. त्यामध्ये एकदम बारीक पेस्ट तयार करायची आहे. तर मग मी इथे पेस्ट तयार करून घेते आहे. झटकीपट होणारे आहेत म्हणून मी इथे बॉईल करत नाही बसले बटाटे, पण तुम्हाला जर करावे वाटले तर तुम्ही करू शकता. पहा, आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे, कारण हे कच्चे असल्यामुळे हे लगेच काळे पडण्याची शक्यता असते. आता यामध्ये पाणी घालायचं आहे आणि त्यामध्येच मीठ देखील घालायचं आहे, म्हणजे जी आपली ही बटाट्याची, कच्च्या बटाट्याची पेस्ट आहे ही काळी पडणार नाही. आता मी ही मीठ घालून व्यवस्थित अगदी बाजूला ठेवून देत आहे. कोथिंबीर पण अगदी 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून मस्त पाणी निथळून घेतलेलं आहे आणि आपल्याला ती अगदी बारीक बारीक अशी कट करून घ्यायची आहे. तर मग मी इथे बारीक कट करून घेणार आहे. एकदम अशी बारीक कट करायची आहे, म्हणजे आपण जेव्हा पुऱ्या लाटू किंवा कट करू तर त्यामध्ये कटिंगला आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही. आता ही पूर्ण कटिंग झालेली आहे. आता यामध्ये जे बटाटा होता मीठ घालून ठेवलेला, यामधलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे. आणि यामध्ये मी 2 ते 3 चमचे आपल्याला तीळ घालून घ्यायचे आहे, म्हणजे खाताना अगदी तीळ दाताखाली येते ना, तेव्हा खूप छान लागते. एकदम सोपी रेसिपी आहे, सगळे बेसिक मसाले आहेत. आणि त्यामध्ये आता 1 चमचा मी हा ओवा हातावरच क्रश करून मस्तपैकी घालणार आहे, त्याने स्वाद खूप छान येतो. आणि यामध्ये मी आता हिंग घालून घेणार आहे. हिंग अवश्य घाला, हिंगाची पण चव खूप छान लागते. आणि आता यामध्ये अद्रक, लसूण, हिरव्या मिरच्यांची पेस्ट घालणार आहे. 1.5 चमचा घालणार आहे मी यामध्ये, पाहू शकता तुम्ही. आता यामध्ये मी चाट मसाला देखील घालून घेणार आहे, याने पण चव अगदी चटपटीत आपल्या ह्या पुऱ्या तयार होणार आहे. तुम्ही पाहू शकता इथे मी चाट मसाला घेतलेला आहे, अगदी 1 ते 1.5 चमचा असेल यामध्ये, तेवढी घातलेली आहे पूर्ण मी. त्यानंतर आपल्याला इथे हळद घालून घ्यायची आहे. त्याच्यानंतर मी इथे धनेपूड घालून घेणार आहे 2 चमचे. आणि तिखटपणानुसार तिखट घालायचं आहे, पण यामध्ये मी अद्रक, लसूण, हिरव्या मिरच्यांची पेस्ट घातलेली आहे, त्यामुळे तिखट सांभाळून घाला. आणि चवीपुरतं आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. आणि आता हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. हा सगळा मसाला व्यवस्थित या कोथिंबीरीला लागला पाहिजे. एकदम मस्तपैकी असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता यामध्ये मी गव्हाचं पीठ घालणार आहे. तुम्ही यामध्ये थोडा रवा देखील घालू शकता, पण मी रवा घातलेला नाहीये, गव्हाचं पीठच घातलेलं आहे. आपल्याला हे थोडं थोडं करूनच आपल्याला हे सगळं मिक्स करत जायचं आहे, अजूनही पाण्याचा वापर करायचा नाहीये. आणि आपल्याला हे अगदी पोळ्यांना भिजवतो आपण कणिक, त्याच्यापेक्षा अगदी घट्ट भिजवायची, म्हणजे जसं पुऱ्यांना भिजवतो ना तशी घट्ट कणिक आपल्याला ही भिजवायची आहे. बघा, यामध्ये पण मी बघा अगदी थोडं थोडंच आपल्याला टाकायचं आहे, मिक्स करायचं आहे थोडं थोडं. आता यामध्ये मी अगदी 3 चमचे तरी तेल अगदी कडकडीत गरम करून घालणार आहे. पहा,
मला हे कोथिंबिरीवरच घालायचं होतं, पण मी आता हे नंतर घातलेलं आहे, हरकत नाही. आता हे गरम आहे तर अलगद हाताने एकदा चमच्याने मिक्स करा, नाही तर हाताला सोसवेल इतकं असं छान असं मस्तपैकी तेल हे सगळीकडे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि अगदीच थोडंसं पाणी घालून आपल्याला हा मस्तपैकी असा घट्ट गोळा तयार करून घ्यायचा आहे. आपल्याला ही कणिक भिजवून घ्यायची आहे. तुम्हाला वाटलं तर यामध्ये थोडंसं बेसन पीठ देखील घालू शकता. आता आपल्याला यावर तेल लावून घ्यायचं आहे, व्यवस्थित एकसारखा गोळा तयार करून घ्यायचा आहे. आपल्याला टेक्स्चर तुम्ही पाहू शकता, मस्त इतपत आपल्याला हे घट्ट पाहिजे आहे. आता आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे 15 ते 20 मिनिटं. 15 ते 20 मिनिटं झाकल्यानंतर छान हे पीठ आपलं मुरेल. 15-20 मिनिटानंतर मग बघायचं आहे आपल्याला. पुन्हा आपल्याला व्यवस्थित अगदी तेल लावून थोडंसं एकसारखा करून घ्यायचा आहे हा गोळा. पहा आता मी तेल टाकून घेत आहे. एकदा नक्की या पद्धतीने तुम्ही करून बघा. अगदी टी टाइम जरी असला आपल्याला आणि हे चहा पिता पिता जरी आपण खाल्ल्या ना तर खूप छान लागतात ह्या, आणि मुलांना डब्याला सुद्धा देता येतात आपल्याला. बघा आता हे छान अगदी मस्त कणिक भिजवून घेतलेली आहे. आता यामध्ये आपल्याला छोटे छोटे पार्ट करून घ्यायचे आहे. आणि आपल्याला जर वाटीनी करायचे असेल पुऱ्या तरी करू शकतात, किंवा अगदी छोटे छोटे गोळे करून पण आपण नुसते पुऱ्या लाटून घेऊ शकतो. ते इथे मी दोन्ही पद्धतीने दाखवलेले आहे. ते असे गोळे तयार करून घ्यायचे आहे आपल्याला. आणि आपल्याला जास्त जाड पण लाटायचं नाही आणि जास्त पातळ पण करायचं नाहीये. बघा अशा प्रकारे मी हे सगळे गोळे तयार करून घेतलेले आहे. पहा भरपूर पुऱ्या होतात यामध्ये. आता यामधला मी एक गोळा घेत आहे आणि तो कणकेमध्ये मस्तपैकी घोळवून घ्यायचा आहे आपल्याला. आणि मग आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे. तर मग मी आता ही पोळी लाटून घेत आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करायला विसरू नका आणि बेल आयकनला क्लिक करा, म्हणजे जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. बघा एकदम अलगद हाताने आपल्याला ह्या पोळी जी आहे छान अगदी लाटून घ्यायची आहे. पहा आता ही एकतर आपल्याला वाटेने नाहीतर मग ग्लासने आपल्याला ह्या कट करून घ्यायचे आहे. याच्यासाठीच आपल्याला कोथिंबीर अगदी बारीक कट करायची आहे. अशा प्रकारे मी ह्या पुऱ्या तयार करून घेणार आहे. आणि तुम्हाला जर असं न करता वेगवेगळ्या लाटायचे असतील अगदी तर छोटे छोटे गोळे करून तुम्ही हे लाटू शकता. आता यातला एक्सेस भाग आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. आपल्या ह्या पुऱ्या छान झालेल्या आहे पहा, एकसारख्या दिसतात आणि छान दिसतात. अशाच प्रकारे मी ह्या बाकीच्या पण करून घेणार आहे. एकदम मस्त झालेल्या आहेत त्या पुऱ्या. आता एका प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे. बघा आता ह्या काही मी हाताने देखील लाटून घेतलेल्या आहे, तुम्ही पाहू शकता. पण तुम्हाला अगदीच एकसारख्या पाहिजे असतील तर तुम्ही असं ग्लासने किंवा वाटीने कोणतंही एक माप घेऊन त्याने कट करू शकता. आता इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. पहा आधी तेल गरम करून मग नंतर आपला गॅस जो आहे लो टू मीडियम वर करायचा आहे. आणि पुरी अगदी टाकल्यानंतर वरती आली की मग त्याला वरतून प्रेस करायचं आहे, म्हणजे त्या अगदी टम्म फुगतील. तुम्ही पाहू शकता पुऱ्या एकदम अगदी मस्तपैकी टम्म फुगलेले आहे. वरतून आपल्याला त्यावर तेल ओतत राहायचं आहे. छान अगदी खरपूस आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहे. अगदी बदामी आकारावर तळून घ्यायचे आहे. हा किती छान अगदी मस्त फुगलेले आहे या. ते आम्ही काढून घेत आहे. आणि आपल्याला परत आता ही जी मोठी पुरी आहे ती पण मी तुम्हाला तळून दाखवते. जी आपण हाताने लाटलेली आहे ती पण एकदम छान अगदी मस्त टम्म फुगलेली आहे. आणि दोन्ही साईडला आपल्याला उलट पलट करून आपल्याला मस्तपैकी ही खरपूस अशी तळून घ्यायची आहे. आणि गॅस आपला हा लो टू मीडियम वरच ठेवायचा आहे. बघा ही दुसरी पण बघा किती अलगद मस्त टम्म फुगत आहे.
आणि तुम्हाला जर याच्या पुऱ्या नसतील करायच्या ना, तर ह्याच पिठाचे तुम्ही परत पराठे देखील करू शकता. पण ही जी मसाला पुरी ना, याच्या पुढे ना कचोरी, बटाटे वडा सुद्धा फिक्का पडेल. इतका छान होतो हा पराठा पण, आणि ह्या ज्या पुऱ्या आहेत ना त्या देखील खूप चविष्ट लागतात. अशा प्रकारे मी ह्या सगळ्या तळून घेणार आहे. आणि थोडे गोळे मी बाजूला ठेवलेले आहे 1-2. त्यानंतर जर कोणाला इच्छा झाली तर ती पराठे करून सुद्धा आपण खाऊ शकतो. तर अशा प्रकारे आपल्या ह्या पुऱ्या मस्तपैकी तयार झालेल्या आहे. सगळे अगदी टम्म फुगलेले आहे, पाहू शकता तुम्ही. एकदम मस्त कलर पण खूप सुंदर आलेला आहे आणि जितक्यात दिसायला छान आहे तितक्यात चविष्ट पण झालेले आहे. तर या टोमॅटो सॉस बरोबर किंवा तुम्ही घरी एखादी चटणी देखील करून त्याच्याबरोबर खाऊ शकता. बघा किती सुंदर मस्त झालेले आहे, आतमध्ये पण एकदम छान शिजलेल्या आहेत त्या. तर एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंट करा. चला तर भेटूया पुन्हा.